आज एक सेकंड, आज डेट का? ओ माय गॉड, आज पिरियड्स येणार होती. शिट. यार मम्मी, काय ग? ऐक ना, दादाला कॉल करून मेडिकल मधून सॅनिटरी पॅड आणायला लाव ना. घरातले संपले आणि मला पिरियड्स आले ते आज. ठीक आहे, सांगते था. हॅलो. हा, तुझ्या बहिणीला येताना एक सॅनिटरी पॅड घेऊन ये मेडिकल मधून. का का नाही आणणार? त्यात काय घाण वाटायचं, गपचूप घेऊन ये. हा, तुझ्याशी आल्यावर बोलते मी, लवकर घेऊन ये. जसा काळ बदलत चाललाय तशीच तुम्ही पण बदलण्याची खूप आवश्यकता आहे. कारण अजूनही काही लोक बोलतात पिरियड्समध्ये मुलींनी किचनमध्ये नाही जावं, मंदिरामध्ये ठीक आहे, पण किचनमध्ये नाही जावं, ह्या गोष्टीला नाही हात लावा, अशुद्ध होईल. आणि मंदिरामध्ये का नाही जावं, तर तिथला एनर्जी व्हायब्रेशन हाय असतो आणि आपले जेव्हा पिरियड्स असतात तेव्हा आपला एनर्जी फ्लो तो वरतून खाली असतो. सो त्याच्यामुळे आपण त्या टाईममध्ये मंदिरामध्ये वगैरे गेलो तर आपणच आजारी पडू शकतो. त्याच्यामुळे बोलतात मंदिरामध्ये नाही जायचं. मंदिरात वगैरे गेल्यावर ती जागा अशुद्ध होते. तर असं काहीच नाही आहे. जे महिन्यातलं ब्लड खराब झालेलं असतं तेच आपलं बाहेर निघतं ह्या 5 दिवसात. त्याच्यामुळे हे विचार तुम्ही सोडून द्या पहिलं तर. आणि जर पिरियड्सच आले नसते तर तुम्ही पण जन्माला आले नसते.